स्नेह जय महाराष्ट्र. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सध्या महाराष्ट्रावर एक वादळ घोंगावते, ते म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्वीपासून त्यांची मागणी आहे. सुमारे 58च्या वरती शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध असे त्यांचे मोर्चे निघाले. महाराष्ट्रानेच नव्हे, देशानेच नव्हे तर पूर्ण जगाने त्यांच्या या मोर्चाची दखल घेतलेली होती. आता आपण बघतोय अत्यंत एक गरीब कुटुंबातील एक सामान्य अशी शेतकरी वर्गातील एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील हे आता मराठ्यांचं नेतृत्व करत आहेत. सर्व पुढारी जे आहेत ते तिथरबिथर झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघतो त्यांनी उपोषण केलं, अनेक घटना त्या ठिकाणी घडल्या. त्यांना शासनाने विनंती केली आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या. त्यांनी सांगितलं 30 नाही 40 दिवसाची मी मुदत देतो. 40 दिवसामध्ये जी काही शासनाने हालचाल करायला पाहिजे होती ती त्यांच्याकडनं हालचाल न झाल्याने ते पुन्हा उपोषणाला बसले. आता मात्र समाज आहे हा आक्रमक झाला. त्यांनी पुढाऱ्यांच्या गाड्या अडवायला सुरुवात केली. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत आणि या जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आपले गृहमंत्री फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी माध्यमांपुढे सांगितलं की ज्यांनी जाळपोळ केलेली आहे त्यांना आम्ही सोडणार नाहीत. त्यांच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 307चे गुन्हे आम्ही दाखल करणार आहोत. या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील आक्रमक असल्याने त्यांची प्रतिक्रिया येणार नाही असं होणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की शासनाने आतापर्यंत काय केलेलं आहे, शासन का करत नाही, शासन बोलणीसुद्धा करायला काय येत नाही असे त्यांनी वक्तव्य केली. त्याचबरोबर हे जे काही जाळपोळीचे प्रकार घडलेले आहेत हा मराठा समाज करणार नाही. यामध्ये कोणीतरी असामाजिक तत्त्व घुसलेले आहेत आणि अशा या गावगुंडांनी कोणीतरी हे कार्य केलेलं असेल, त्यामुळे मराठा समाजाला बदनाम करू नका असं आवाहन करता करता ते असंही म्हणाले जर तुम्हाला करायचंच असेल तर 307 करा किंवा आणखीन काही करा तुम्ही. आणि म्हणता अजून एक त्यांनी पुष्टी जोडली, नाव न घेता म्हटलं महाराष्ट्राचा एक उपमुख्यमंत्री यामध्ये काड्या घालण्याचं काम करत आहे. हे बोलता क्षणी एकाएकी जसं आपण बटन दाबल्यानंतर अनेक लाईट चालू होतात त्याप्रमाणे फडणवीस ब्रिगेड जी आहे ती एकदम ॲक्टिव्ह झालेली आहे आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये जर आपण पुढे कोण कोण आहे बघितलं तर नितेश राणे असतील, प्रसाद लाड असतील, नरेंद्र पाटील असतील, प्रवीण दरेकर असतील. आता ही फडणवीस ब्रिगेड कोण आहे याचा जर आपण विचार करायला गेलो तर बहुतांशी यामधले मराठा समाजाचे आहेत. परंतु प्रत्येकाला फडणवीस साहेबांनी आपल्या पक्षातील लोकांना खाली बसवून यांना खुर्ची दिलेली आहे अशी लोक आहेत आणि ही उपकाराची जाण म्हणून हे त्वरित हे फडणवीसांना डिफेंड करायला पुढे येताना आपल्याला दिसतं आहे. आपल्याला माहिती आहे राणेसाहेब विधानसभेला 2 ठिकाणी पडलेले असतानासुद्धा त्यांना खासदार करून त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं होतं. प्रवीण दरेकरांना जर बघितलं शिवसेना मनसे सोडून आलेले असतानासुद्धा त्यांना MLC तर दिलीच परंतु त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. प्रसाद लाड राष्ट्रवादीतनं आलेले असतानासुद्धा त्यांना MLC दिलेलं आहे. नरेंद्र पाटील यांनीसुद्धा पक्ष चेंज केलेला असताना त्यांनासुद्धा MLC दिलेलं आहे. छत्रपती उदयनराजेसुद्धा पक्ष बदलून आलेले असताना खासदार त्यांनी बनवलेला आहे. आणि मग म्हणूनच हे ज्या वेळेला फडणवीस साहेब ज्या वेळेला कुठेतरी अडचणीत दिसतात त्या वेळेला त्यांना डिफेंड करण्यासाठी हे तमा न बाळगता हे पुढे येत असतात. आता आपण बघितलं हे समाजाच्या विरोधात जाऊन फडणवीसांना या ठिकाणी डिफेंड करताना आपल्याला दिसत आहेत. आता यांनी काय काय वक्तव्य केली त्यावेळेला की जरांगे पाटील आता राजकीय बोलताय, जरांगे पाटलांचे स्क्रिप्ट कोण लिहून देते, जरांगे पाटलांना कानामध्ये सांगणारा कोण आहे, अशी वक्तव्य केलेली आहे. वास्तविक आपल्याला सर्वांनाच माहिती त्यांनी सर्व पक्षांना दूषण या बाबतीमध्ये दिलेलं आहे आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे आणि त्याची लोक त्यांना ज्या पद्धतीने सल्ला देत आहेत त्या पद्धतीने ते आपल्याला या ठिकाणी चालत असताना दिसत आहेत. तरीसुद्धा या ठिकाणी भाजप किंवा भक्त आपलं अपयश लपवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला त्या जरांगे पाटलांवर बोलताना दिसतात. त्याचबरोबर बोलत असताना ते असंही म्हणतात की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं का, त्यावेळेला शिवसेना त्या सरकारमध्ये नव्हती का, तर होती. तरीसुद्धा फक्त फडणवीसांचं नाव घ्यायचं, भाजपचं नाव घ्यायचं, सेनेला कुठेतरी कमी लेखायचं. आत्ता वर्तमान काळात या, भविष्य काळामध्ये या, तुम्ही भूतकाळात बोटं दाखवून आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आपले भक्त आपण म्हणताय उद्धव ठाकरे नाकर्ते होते, ठाकरे सरकारने हे घालवलं. पेपर कोणी लिहिला होता, आपण लिहिला होता.
आपण ज्या पद्धतीत हायकोर्टामध्ये ती केस मांडली होती तेच वकील आणि तेच कागदपत्र सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि तिथे मात्र आरक्षण टिकू शकलं नाही, हे तुम्ही मान्य करा. केवळ उद्धव ठाकरे हे फक्त माध्यम त्या ठिकाणी होतं. कागदपत्र रंगवलेली सगळी तुमचीच होती, माणसं सगळी तुमचीच होते, हे विसरू नका. आमच्या जर शिक्षकी भाषेत जर सांगायचं झालं तर आपण पेपर लिहिला, तपासला गेला, त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले. मात्र कोणीतरी त्याच्यावरती हरकत घेतली, पेपर पुढे सुपेरियरकडे तपासायला गेला, त्याने मात्र आपल्याला त्या पेपरमध्ये नापास केलेलं आहे, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. आणि भविष्यामध्ये जसं आपण म्हणत होता की मी आल्यानंतर मी 2 महिन्यामध्ये आरक्षण देईल, या शब्दाला तुम्ही जागा, त्याप्रमाणे पावलं टाका. मराठा आरक्षणाला कसं टिकाऊ आरक्षण मिळेल याकडे अधिक लक्ष द्या. राजकारण करू नका. तूर्त इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.